तुमचा फोटो काढते तुमचा आमच्या आत्या खुरपं घेऊन आम्ही खुरपीत आहे बा फोटो काढते आमच्या आत्याचा आणि आत्याचा फोटोच मी थंबनेलला ठेवणार आहे बरं असंच ठेवते. आणि आता असं छान मोठं कुंकू लावतात त्यामुळे हाताचा अजिबात वापरणार नाही. मी पण इतकी खराब दिसते मी तरी छोटी टिकली लावते पण आता आमच्या खूप मोठी टिकली लावतात आणि टिकली लावून त्याच्यावर कुंकू लावतात त्यामुळे खूप भारी दिसतात त्या. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही दुपारच्या आमच्या आत्या कशा दिसतात बरं कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आमच्याकडे पाऊसच नाही हे पहा सगळीकडे आभाळ आहे हिरवीगार सारखी आहे सगळं काही वातावरण चांगलं आहे. दुपारचे 3:30 वाजले आणि जेवण वगैरे झाले आमची आणि त्यानंतर मी पाथाला आले. पण ना त्या दिवशी मी सांगितलं होतं की कडू शेरणीचा येल आहे होता आणि हा आहे गोड शन्यास. आता कडू आणि गोड हे कसं ओळखत असेल बरं आम्ही सांगते मी तुम्हाला. तर हे बघा हे पान असतं का हे पान आहे हे असं आला का आवाज असं मी चावून पाहते गोड लागलं तर ते गोड नाहीतर मग कडू. आता ह्या शेरण्या खूपच वेगळ्या आहेत हे पहा आता दिसतं का हो हो दिसतं थोडंसं मोबाईल मी खाली पकडते ते बा एवढी छान शेरणी यायला लागली. आणि ज्या कडू शेरण्या असतात का त्या अशा गोल गुटगुटीत येतात म्हणजे त्या जाग्यावरच बुटक्या होतात माझ्या आणि ज्या बुटक्या शेरण्या असतात का त्या कडू असतात आणि ह्या अशा लांब लांब आहेत पाहू शकता. आता इतक्या छान होतील मस्त. आता आम्हाला दुसऱ्या वेळेस वावरात येऊस तर याला भरपूर असा शेरण्या येणार आहेत. आता तिकडच्या पाट्याला पण एक आहे इथं पण एक आहे त्या पाट्याला पण एक येल आहे इथं पण एक येल आहे बघ. हा त्याला देल तर जर सगळी तर बघा ना किती छान यायला लागल्यात आता. तुमच्या तासाला आलतं का हा तुमचं तेच तास नाही का तरी अशा छान शेरण्या येतात. तर असा असतो कडू आणि गोड शन्याचा येईल हे पहा. आणि नवरात्रात येते त्याला आहे ना. आता नवरात्रापर्यंत आम्ही काही येणं नाही व्हायचं आमचं आणि ज्या शेतामध्ये गेलं का त्या शेतामध्ये आम्हाला काम असतं. आता मी ह्या सगळे असं एका कडीला लावते म्हणजे पाळीत जाणार नाही. असं पूर्ण तासात लावलं का तर ते हे नाही होत पाळीत नाही जात. आणि असं फट्टीत जर ठेवलं तर ते पाळीत जाऊन ते वेल तुटून जातोय. आणि त्याचे फुलं पाय एवढे सुंदर आहेत फुलं तोडते मी 2 कारण फुलाचं नाही येत आद्या त्याला फुलं वेगळे राहतात आणि हे वेगळं राहतं. काय करतात झेंडूच्या फुलाला नाही तर कोणत्या फुलाला एवढे सुंदर नाही वेगळी घुली असते आणि वेगळं फुल वेगळं असतं ते लहानपणीपासूनच येतं ना. हे बा हे लहानपणीपासून वेगळं वांज फुल आणि असं फुल असतं ते पा हा हे नाही हे पा हां आता ही एक फुलाला आली ककडीन हे नुसतं फुल आहे. नाही नाही हे फुलं आहे का हे खरं म्हणजे त्याला नाही येत हे नुसते फुलं आहेत. फुलाला ककडी आली का हे पा हे लगे ककडी सगळंच फुलं आधी ककडी नंतर फुलं आहेत आणि हे नुसते फुलं आहेत शोचे फुलं आहेत. हा नाही पाणी याला काहीच नाही हे आद्या आणि त्याला पहा आधी ककडी आणि नंतर फुलं आहे. तर आधी असंच मेहनत करावं लागते कोणाला पण आणि नंतर फळ येतं त्यामुळे मेहनत करत जा. मेहनतीचं फळ मिठं असतं. आमच्या आत्या तिकडं बसले मेहनतीचं फळ भेटतं आत्या म्हणतात लांब आहेत त्याहून आवाज येत नसेल तर आम्ही दोघी सासूना असं डोंबर कुंकू नाही आणि ह्या वाऱ्यानं पावसानं पाऊस नाही तर वारा खकाना भरपूर आहे. पण आम्ही खुरपीत होतो हे खकाना साऱ्या अंगावरच राहतोय. असं आता शेतात असल्यावर थोडाफार अवतार होतोच. आम्ही शेतकरीच आहे. जीव जरी काळा झाला अंग जरी काळं झालं तोंड जरी डोंबारनिवणी झालं तरी पण असं हिरवगार काळ्या आईला हिरवा शालू नेसायचा हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यातच ताकद आहे. पा आम्ही जरी होऊ द्या काळ्या पण ह्या काळ्या आईला पा किती सुंदर असा हिरवा शालू पांघरलाय
सगळीकडे एवढं भारी वाटतंय, जिकडं बघावं तिकडं फक्त पाऊस यायला पाहिजे हो. पाऊस आलं तर आम्ही शेतकरी कोणालाही मेचत नाही, फक्त पावसाने आम्हाला साथ द्यायला पाहिजे, है ना ते. मी फोटो काढते तुमचा आमच्या आत्या खुरपं घेऊन आम्ही खुरपित हे बघा फोटो काढते आमच्या आत्याचा. आणि आत्याचा फोटोच मी थंबनेलला ठेवणार आहे बरं, असंच ठेवते. आणि आता असं छान मोठं कुंकू लावतात, त्यामुळे हातात अजिबात वापरणार नाही. मी पण इतकी खराब दिसते, मी तरी छोटी टिकली लावते, पण आत्या आमच्या खूप मोठी टिकली लावतात आणि टिकली लावून त्याच्यावर कुंकू लावतात, त्यामुळे खूप भारी दिसतात त्या. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही दुपारच्या, आमच्या आत्या कशा दिसतात बरं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर बाय करा आत्या. बाय. आता व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळे स्वस्त राहा, मस्त राहा, स्वस्त खा, काय येत नाही मला. बाय. वावरातून घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर सगळं चकचक असलं तरी पण झाडून काढावंच लागतं घरातलं. सकाळी फारसं जसं आपण काढतो का तसं झाडझूड काढायची एकदा, त्यानंतर दिवाबत्ती करायची. आता दिवाबत्ती तर आम्ही सध्या नाही करत. आणि त्यानंतर दिवाबत्ती झाडझूड झाली की चहाची वेळ होती. वावरातून आलं की हातपाय तोंड धुवायचं, चहा घ्यायची. तुम्हाला सांगते सगळा थकवा निघून जातो. आणि जे काही पण आम्ही भर काम केलं ती चहा प्यायल्याच्या नंतर सगळं काही ज्याचा थकवा आलेला आहे तो निघून जातो. चहा म्हणजे आमच्यासाठी एक टॉनिकच आहे. चहा प्यायला की आम्ही लगेच असं तलतलच होतं. तर ना संध्याकाळी आल्याच्या नंतर थोडे कामं आम्ही जे काही करतो तुमच्यासोबत नक्कीच व्हिडिओ मी एखादा शेअर करील की मी संध्याकाळची रुटीन कशी असते. पाहायला जर आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमच्यासोबत रुटीन पण शेअर करीन मी संध्याकाळची. तर चहा टाकल्याच्या नंतर मी जे काही भांडे असेल ते भांडे लावून घेते. भांडे लावल्याच्या नंतर चहा उकळली की चहा घेतो. आणि चहा घेतली का आम्ही एक अर्धा तास 15 मिनटं नाही पण अर्धा तास सगळेजण असे निवांत बसतो. सगळे चौकून शेतातून येतात. कोणी काय काम केलं, कोणाला काय अनुभव आला, कोणी काय नवीन पाहिलं, ह्याच्या थोड्याशा गप्पा वगैरे होतात. आणि त्यानंतर माणसाचे काम करतात, जसं की ढोराला चारा, वैरण, काही ढेप वगैरे असले तर चारतात, थोडेसे बाहेर जातात. आणि त्यानंतर आमचे बाईचे कामं चालूच असतात. असो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडलात लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असं साधं सुद्धा आमचं गावाकडचं जीवन आहे, तुम्हाला पाहायला आवडतं, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्ही अजून मला प्रोत्साहन दिलं, व्हिडिओला छान व्ह्यूज दिले तर तुमच्यासोबत नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करत राहीन मी. आणि जर व्ह्यूज कमी आले तर मग थोडंसं मनाला दुःख होतं की कारण आपण एवढी मेहनत करायची, एवढं शेतामध्ये राबायचं, त्यानंतर व्हिडिओ काढायचे, घरी आल्याच्या नंतर त्याला दोन तास 1.5 तास एडिटिंगला जाते. आणि एवढं सगळं करून अपलोड करायचे. अपलोड केल्याच्या नंतर त्याचं नेट संपतं, भरपूर त्याला फाटे आहेत, भरपूर असं काय आहे. तर एवढं सगळं करून जर व्हिडिओला व्ह्यूज नाही आले तर जे व्हिडिओ बनवतं का त्यालाच माहीत आहे की किती मनाला दुःख होतं. तुम्हाला सांगते मी वावरामध्ये एवढी थकते, पण व्हिडिओला जर व्ह्यूज आले, व्हिडिओ ओपन करून पाहिला, तुमच्या छान कमेंट असल्या की माझा थकवा सगळा निघून जातो. तसा तर आम्हाला शेतकरी आहे, आम्ही कामाचं काही नाही वाटत आम्हाला, पण थोडासा आनंद भेटतो. असो. तर आज मस्त कडक चहा झाली. आम्ही वाट्यातच चहा घेतो, चौघाला 4 वाट्या भरल्या आणि समोरच्या खोलीमध्ये मस्त निवांत चहा घ्यायला चाललोय. काय करतो चहा घेतल्याच्या नंतर तुम्हाला तर सांगितलं मी, आमच्या अशीच मैफिल असते थोडीशी काही